मित्रांनो बघायला आलं तर सनराईज, पण सनराईजच झालं नाही. हे बघा सगळे लोक एवढे आले होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या गँगसोबत आज आपण चाललेलो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाईला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही निघालो आहे कळसूबाईला. नजारा पाहू शकता जाता जाता. ओतूर मध्ये आहे आम्ही सध्या आता. मित्रांनो डायरेक्ट ऑफ रोडिंग चालू आहे आता. इथं रोडच एवढा खतरनाक आहे ना. हेल्मेट ठेवतोय मित्रांनो. ठेवलेली टाळ्याने. आम्ही आलोय ब्राह्मणवाड्यात मित्रांनो. आता पुढं आपली गँग पुढे गेले. ते थांबली इथं. काय रे काय झालं? आपली गँग थांबली आहे कोथरूड मध्ये. तुम्हाला कुठेतरी पाहिलं पण कोथरूड आता आहे मित्रांनो. आता हे बघा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मित्रांनो जाताना नदी पूल काय असेल ते लागतंय बघा. एक नंबर रोड आहे पुढं. मागच्या वेळेस आलतो ना त्यावेळेस वन साइड काम चालू होतं. आता सिमेंट कॉन्क्रीट एक नंबर रोड केलेला आहे. तुम्ही येऊ शकता, या रोडने नक्की येऊ शकता. पुढे हॉटेल सह्याद्री लागते. भांडणं झाली तर भांडणं झाली मित्रांनो. मित्रांनो इकडे जरा रोड खराब आहे बरं का, काम चालू आहे. मागाशी नेमके तिथं त्यांचा भांडणं झालती, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही मी तिथं. इथं काम चालू आहे रोडचं. असा रोड आहे बघा. आता काम चालू आहे इथं रोडचा. बघा ना जरा हिरवा निसर्ग. हिरवा नाही वाळलेला निसर्ग आहे. वाळलेला निसर्ग अभावतीने. तिथं कसं आहे हे शेततळ टॉपचा विषय एक नंबर. मग यांची गाडी लावली इथं. भंडारदरा 30 किलोमीटर आहे. आपण पहिला आता भंडारदराला जाणार आहे. तिथं फिरणार आहे दिवसभर. संध्याकाळी डायरेक्ट कळसूबाई शिखर चढायला येणार डायरेक्ट. नाईट ट्रेक विषय हार्ड. आपली गँग बघा तुफानी गँग आहे. आता चालले आपण रंजा वॉटरफॉलला डायरेक्ट. आणि इथून खाली यायचं डायरेक्ट. ओके बाबा इथं शाळेत आलं एक नंबर. इथून आपल्याला खाली जायचं उतरून मित्रांनो. अरे रंजा वॉटरफॉल आहे काय खाली म्हणजे. पण आले आता रंजा वॉटरफॉलला. ही आपली निम्मी गँग आणि इकडून आली आपली निम्मी गँग. आहे रंजा वॉटरफॉल. आता हिवाळ्यात आल्यामुळे पाणी कमी आहे. मंदिर वगैरे सगळं दाखवून जाते का नाही पाणी असल्यावर. इथून दिसतंय कसा रंजा वॉटरफॉल. इकडे बघा सगळे थांबलेले आपली गँग. फोटोशूट चालू आहे इथं. जा बरं खाली जा बरं एकदा फोन दाखव. या बोटीत जायचं पण याला ड्रायव्हरच नाही हाताड्या हाताने उतरणार आहे. हो का बघा. इथून जाय आले आता भंडारदरा डॅमला. इथून वर रतनगड हरिश्चंद्रगड कळसूबाईला जाते. पण तिथं तिकीट फाडायला लागतं. त्यापेक्षा या साईडने या म्हणजे क्वालिटी कळसूबाईला बघत. अगदी ट्रिप आलेली दिसते लांबून. पाणी बघा मित्रांनो. मित्रांनो आता जानेवारी महिना हिवाळा आहे त्याच्यामुळे पाणी बघा स्थिर आहे. पावसाळ्यात तुम्हाला माहितच असेल कसं असतं इथं. आता बघा एकदम स्थिर पाणी आहे. क्लास लोक आले खूप. आपली गँग आहे बरीच. बघा हे बघा नाही बघा इथपर्यंत जायचं आपल्याला वर कळसूबाई. थांबा ना सगळेजण. इथं वर कळसूबाई. आपण आला आता इथं पायथ्याशी खाली. बाबा फक्त पावणे 3 मिनिटं. अगोदर सर्वजण इथं वडापाव खातात बघा. कांदा पण हो कांदा याच्या. शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. बाबा की जय. एक आपलं ट्रेक या ठिकाणी चालू झाले आता.
इथून आहे स्टार्टिंग डायरेक्ट. आता डायरेक्ट टॉपला जायचं मित्रांनो. बघा लोक आहे बरोबर वाटत गाड्या घेऊन येतो मित्रांनो. हो का? आम्ही चाललोय पायी डायरेक्ट. आज तशी आपल्या ट्रेकिंगला खरी सुरुवात होणार आहे. 5 नाही 2.5% आले. बघा अजून बघा कुठं जायचं आपल्याला. तिथे टॉपला वर दमली पोरं दमली आत्ताच. तर मित्रांनो आपण आता इथून सुरुवात होणार आहे आपल्या मेन ट्रेकिंगची म्हणजे कळसूबाई. चला चला चला. डोंगराव फुल शेळ्या चालतात. मित्रांनो इथं निम्मही चढलो नाही काहीच चढलो नाही अजून तरी पोरं दमली इथं. इथे दुकान आहे मित्रांनो वर आलो शेवटपर्यंत ना. ट्रेकिंग पार्टनर आहे आपला डॉगीज बाय आणि आपले हे 2 ट्रेकिंग पार्टनर. बाकीचे कुठे पळाले इथून चालले वर. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. सनसेट तर मीच झाले. आता आपण सकाळी डायरेक्ट सनराईज बघू. पोहोचलो नाही अजून आम्ही निम्म्यात चाललोय. इथं बसले सगळे लाईट लागली यांची. मित्रांनो कळसूबाईला चाललोय. निमित्त नाही आलो अजून. मोकर जिरली मित्रांचं ऐकलं कळसूबाई गाठली. मांडे गेले याच्या. तर मित्रांनो इथून आपल्याला आता पायऱ्या लागलेल्या आहे. बघा बरंच काढून वर आलोय. अजून बरंच वर जायचंय. पायऱ्या लागल्या तिथं. लाईट आहे रात्रीची बघा इथं. इथून दुसरी शिडी लागली बघा. अजून बरंच वर चढायचं मित्रांनो. इथपर्यंत दमलं मित्रांनो जरा. लाईट लागली मित्रांनो बघा. निम्म्यात आलोय का नाही काय माहिती पण मग कर दमलो. एक नंबर वाटते. तुम्ही पण नक्की या. खूप मजा येते. हा तुम्ही पण सगळ्यांनी नक्की विजिट करा. हा तुम्ही पण ट्रेक करा. चले खतरनाक. हे वरून आले त्यांना विचारू शकता वर कसं आहे वातावरण. एक नंबर आहे भाऊ. 1 नंबर आहे. कुठून आले तुम्ही. मंदिरात जाऊन आलो ना आम्ही. हा नाही राहिला कुठे तुम्ही. आता डायरेक्ट आलो. तसं तुमचा जातो आता. नाशिकचे बघा मित्र. तिकडे जाणार त्र्यंबकेश्वर. सकाळी आम्ही तिकडे जाणार त्र्यंबकेश्वरला. आम्ही नागपूरवरनं आलो. हा नागपूरवरनं हा काय एकदा ट्रेक करून आता आम्ही तिकडे धुळ्याहून आलो. ट्रेक करणार आहोत. धुळ्याहून आलो आम्ही. नागपूरवरून आले. हो. धुळ्याहून नाशिकला आलो. नाशिकहून आता इथं सकाळी आलते का. सकाळी आलते. आम्ही सकाळी आलतो. राहिलं कुठे आता नाशिकला राहायला जाऊ. सनसेट बघितला का. हा बरं. एक नंबर का. खूप भारी. खूप भारी. शेड्यूल कोड आपला नाव पडा साखर तालुका. चला चला. चॅनलचं नाव काय तुमचं. शुभम आहेर वायटी. इथं थांबलोय आता. गाण्याची मैफिल बनवू. गवळण सापडतो महादेवा. हरिओम. आता शेपुटी केली आहे रात्री. नाही तर आता गोण दिसलेले आहे आपल्याला. मित्रांनो आपण इथं टॉपला आलेलो आहे कळसूबाईला. थोड्याच वेळात सूर्योदय होईल मित्रांनो. आता का चालू झालंय व्हायला. मित्रांनो बघायला आलं तर सनराईज पण सनराईजच झाला नाही. हे बघा सगळे लोक एवढे आले होते. आम्ही आलतो पण आम्ही किती 15 जण होतो फक्त. आता बघा फुल गर्दी आहे. वाटलं नव्हतं एवढे येतील पण आले. सनराईजच झाला नाही पण सगळ्यांचा पोपट झाला. आता बघा ही बॅक साईड आहे. लोक फोटोज काढतात नुसते इथं. त्यांना काय सनराईज बघायला भेटला नाही. काय करतील आता. निसर्ग आमचे गुरु तेथून आमचे जीवन सुरू. आज गर्दी कमी आहे. संडे नाही आहे ना त्याच्यामुळं. तुम्हाला यायचं असेल तर संडेला येऊ नका. खूप गर्दी असते इथं. साप वगैरे खूप आहे मित्रांनो. हा हे बघा मंकी मॅन. आला वाटतं सनराईज झाला मित्रांनो.
लोक ओरडायला लागले. चला चला, आला 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 आला, चला चला, आला आला, चला आला आला आला. ही परत गेला. ते बघ आला. द एव्हरेस्ट ऑफ सह्याद्री, उंची 1646 मीटर. सर्वजण पाहायला आलेत पण सनराईजच झालं नाही इथं टॉप वरून. आता होईल, वातावरण झाले, सगळेजण बघायला आलते, लांबून लांबून आले तिथं बरेच. बघा मग हे माकडे आली इथं सूर्योदय बघायला. हळूहळू येणार तो खाली गेला. वाटत नाही कसं आता प्रतीक म्हणून जाणार आहे का इकडे. फोटो निघून फोटो म्हटलं अशी तर तुझी आई तर मित्रांनो फायनली सनराईज झालेला आहे. वाजलेत किती रे? 7:30, 8 वाजलेत. एवढी लोक थांबली होती. झालाय फायनली सनराईज.